नमस्कार, मी नागेश शर्मागत। आज आपण चर्चा करून सेवका चुका करूनही मिळत नाही दंड। सेवका चुका करून मिळत नाही दंड, सोन्यालाच द्यावा लागते कसोटी। सोन्यालाच द्यावा लागते कसोटी हा विषय घेण्याचं मागचं कारण असं आहे की जेव्हा मी कधी कधी सेवकांसोबत मिळतो तर काही सेवकांचा प्रश्न निर्माण होतो की नागेश भाऊ, आम्ही बाबाच्या शिकवणीनुसार चालण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि बाबाच्या तत्वशब्द नियमानं वागतो आणि बाबाने सांगितल्याप्रमाणे आम्ही वागतो, पण तरी पण आम्हावरच दुःख येतात। भगवंत आम्हालाच दुःख देतो आणि आम्हालाच त्या परीक्षेतून निघावं लागतंय, असं काही काही सेवकांचं त्या ठिकाणी कमेंट येत असतात। आणि भरपूर लोक असे बोलतात, म्हणजे त्यांच्या मनात एक शंका निर्माण होतोय की आम्ही इतकं करू नये, त्या परमेश्वराला इतकं चाहू नये, आमच्या सोबत असं का बरं होते। हा त्या सेवकांच्या मनात शंका निर्माण येते। तर अशा सेवकांसाठी हा माझा जो व्हिडिओ आहे त्या खचून न जाणाऱ्या ध्येयवादी सेवकांसाठी, खचून न जाणाऱ्या सेवकांसाठी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे। तर ज्या सेवकांना असं वाटतोय, असे बोटावर मोजण्यासारखे आहेत ज्यांना हे वाटतोय की मी इतकं काय करूनही भगवंत माझीच परीक्षा का घेतो, तर त्या संघर्षातून जो ध्येयवादी सेवक असतो, जो तत्वशब्द नियमाने चालणारा सेवक असतो, त्यालाच ह्या गोष्टी म्हणजे येत असतात, असे प्रसंग त्याच्यासोबतच घडत असतात। तर त्या सेवकांसाठी हा माझा व्हिडिओ आहे की दुसरा काय करते त्याच्याकडे न लक्ष देता आपण काय करत आहोत याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। तुमच्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न निर्माण होतो की आम्ही इतकं काय करून आमच्यावर असं का, आणि तो फलाना असा वागतो, नियमाच्या बाहेर वागतो, तो चोऱ्या करतो, खोटा बोलतो, दुसऱ्यांचे झगडे लढवतो, भावाभावात झगडे लढवतो, सेवकात झगडे लढवतो, लोकांचा पैसा मारतो किंवा लोकांना फसवतो, त्याला नुकसान नाही आणि आम्ही कुणाचाही वाईट करण्याचा प्रयत्न करत नाही। जर एखादी चूक झाली तर भगवंत आपलीच का परीक्षा घेतो, हा तुमच्या मनामध्ये नेहमी प्रश्न निर्माण होत असते। तर त्या जे मार्गात असूनही मार्गाच्या शिकवणीने चालत नाही, त्यांना भगवंत त्यांच्याकडे लक्ष देतो नाही देत ते भगवंताची मर्जी। पण तुम्ही जो मनामध्ये शंका आणून घेता की तो तसा करतो तरी त्याला भगवंत दंड देत नाही, घरांनो त्यालाही दंड मिळतो पण दिसू पडत नाही, कारण की त्याच्याकडे सागर भरलेला असते ना, समंदर असते भरलेला। तर त्या समंदरातला एक घागर पाणी किंवा एक ड्रम पाणी काढलं किंवा एक टँकर पाणी काढलं तरी समंदराला काही फरक पडत नाही। त्याप्रमाणे ह्या जे दुसऱ्यांना दुःख देऊन जो पैसे कमावणारे किंवा लोकांचा नुकसान करून जो पैसे म्हणजे कमावणारे किंवा धोकाधडी करणारे जो सेवक आहेत, अशांकडे भगवंत लक्ष देतो नाही देत। मी तुम्हाला एक उदाहरण देणार, त्या उदाहरणातून तुम्हाला म्हणजे विचार करायचा आहे की खरं की खोटं। म्हणून बांधवांनो, माझ्या मनाचं एक वाटतोय की तुम्ही जे सत्यकर्माने कार्य करत आहात, जी शिकवणीने कार्य करत आहात, त्याला सतत चालू असू द्या। कारण की जे मी आता उदाहरण देणार आहोत, कारण जेव्हा तुमच्या मनात हा शंका आला तर तुम्ही एक विचार करा, जेव्हा आपण शाळेमध्ये जातो, एका शाळेमध्ये जातो आणि त्या शाळेमध्ये एक वर्ग असते, 10वा वर्ग, पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, 10वा वर्ग, 11वा वर्ग, 12वा वर्ग, आणि त्या एका वर्गामध्ये, त्या एका सेक्शनमध्ये 60 मुलं असतात, कमीत कमी 50 ते 60 मुलं असतात। आता मला सांगा, ते 60चे 60 हुशार असतात का? नसतात। आणि आता 60चे 60 असतात तर त्या 60 मुलाकडे त्या गुरुजीची लक्ष असते, कारण की ते 60 विद्यार्थी त्याचे आहेत। मग त्याच्यात अभ्यास करणारा असो अथवा अभ्यास न करणारा असो, तो खेळात चांगला असेल किंवा दुसऱ्या कामात असेल, तर त्या गुरुजीच्या लक्ष सर्व विद्यार्थ्यांकडे असतो। पण एक तुम्ही विचार करा आणि त्या शिक्षणाच्या जो जिथपर्यंत तुम्ही शिक्षण घेतला, त्या शिक्षणाच्या जमान्यात ज्या वेळी शिक्षण घेतला त्या काळात तुम्ही जा आणि त्या काळात गेल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की गुरुजी, विशेषतः त्या गुरुजीच्या नजरमध्ये जास्तीत जास्त एका वर्गातून 10 मुलं चांगली असतात, 60 पैकी 10 मुलं। आणि गुरुजी किंवा तो जो शिक्षक आहे तो त्याच मुलांना टॉर्चर करतो किंवा त्याच मुलांना थोडासा मारझोड करतो किंवा त्याच मुलांकडे लक्ष देतो जे मुलं नियमित अभ्यास करून येतात, पूर्ण अभ्यासक्रम देऊन आणतात, जे गुरुजी सांगते ते करून येतात, त्याच मुलाकडे जास्त लक्ष असते। गुरुजी त्या मुलांना 3 वेळेस जे
अभ्यास करून येत नाही ना, त्यांच्याकडे 2-4दा लक्ष देतो आणि 2-4दा लक्ष दिल्याच्या नंतर जर तो अभ्यास करून येत नसेल, आपल्या मनाची मनमानी करत असेल, तर गुरुजी त्याच्याकडे लक्ष देणं बंद करतो आणि पूर्ण शिक्षण म्हणजे तो वर्गाचा तो सेशन होतपर्यंत, तो वर्ग होतपर्यंत, परीक्षेच्या दिवसपर्यंत गुरुजी त्या विद्यार्थ्यांना टॉर्चर करत असते, जे हुशार विद्यार्थी असतात 5 ते 10, आणि त्या 10 विद्यार्थ्यांना टॉर्चर करते. त्याचा फायदा एक होते की जेव्हा परीक्षा होते त्यावेळेस ते विद्यार्थी अव्वल येतात, ते सरस ठरतात आणि समोरच्या वर्गासाठी पात्र होतात किंवा चांगल्या गोष्टीसाठी पात्र होतात. आणि जे गुरुजी सांगतात आणि जे नियमित अभ्यास करून येत नाही त्या विद्यार्थ्यांकडे गुरुजीचा दुर्लक्ष असते. आणि जेव्हा परीक्षा होते आणि जेव्हा मोठी परीक्षा होतो किंवा त्याला काही निर्णय घ्यायचा वेळ येतो, तर जे विद्यार्थी नियमित अभ्यास करून येत नाही, ज्याच्याकडे दुर्लक्ष असतो, ते कुठंतरी मायनस असतात. म्हणजेच मला म्हणायचा असा उद्देश आहे, म्हणजे म्हणायचं माझा अर्थ असा आहे की आपण त्याच्याकडून शिकूया. भगवंत त्याच्यावरच लक्ष ठेवतो ज्याच्याकडे जो तत्वशब्द नियमाने वागतो किंवा शिकवणीने वागण्याचा प्रयत्न करतो. आणि जे या मार्गाच्या शिकवणीला समजतच नाही, जे या मार्गाच्या शिकवणीला समजत नाही, अशा सेवकांकडे भगवंत लक्ष देत नाही. फक्त तो नावापुरता असतो. कारण की ज्याला वाचता येते तोही शाळेत येते, जो अभ्यास करून नाही येत तोही शाळेत येते, आलास कधी आणि गेलास कधी, असं त्या प्रकारेच हा आहे. कोही शाळा आहे तर हाही आपल्या जीवनाचा शाळा आहे. तर आणि कसोटी शून्याचीच होते. तुम्ही जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर चांदी घेताना तुम्ही तपासणी करत नाही की 24 कॅरेट आहे की 50 कॅरेट आहे, शुद्ध आहे की अशुद्ध आहे. तांबा घेताना कधी तपासणी करत नाही, काय म्हणतात त्याला, पितळ घेताना तपासणी करत नाही, इव्हन हिरा पावत न तपासणी करत नाही. पण जेव्हा सोना घेण्याची वेळ येते, तर जेव्हा सोना आपण घेतो तर त्यावेळेस सोन्याची म्हणजे तपासणी केल्या जाते, सोन्याची जाच केल्या जाते, त्याची कसोटी सोन्यालाच कसोटी असते. तर जो सेवक तत्व शब्द नियमाने वागतो, परमेश्वर त्याचीच कसोटी घेतो. आणि चाहे मग तो त्याग असो चाहे साधा जीवन असो, पण कसोटी त्याचीच होते जो सत्याच्या मार्गावर चालतो. ज्याला त्या अडीअडचण त्यालाच येतो जो सत्याच्या मार्गावर चालतो. याला फसवणारा त्याला फसवणारा, कोणाला दुःख देणारा किंवा कोणाला फसवून कुणाला धांदलीमध्ये आणून जो पैसे कमवतो, त्या व्यक्तीकडे भगवंताची लक्ष नसतो आणि तो भगवंताला प्रियही नसतो. फक्त एक मजबुरी असते की ज्या प्रकारे तो शिक्षक आपल्या वर्गात बसू देतो ना, मजबूरन त्या विद्यार्थ्यांना जो अभ्यास करून नाही येत त्यांनाही बसू देतो, शाळेत चोरी करून आला त्यालाही बसू देतो. पण तसंच असा हा मार्ग आहे, तसंच हा मार्ग आहे की इथं जो नियमानं वागतही नसेल आणि तो जर या मार्गात आला आहे तर त्याच्याकडे भगवंत लक्ष देतो. पण ज्यावेळेस हिसाब करायची वेळ येते ना, भगवंत बरोबर हिसाब करतो. कारण की वरता जो ऊपरवाले की लाठी होती है उसमें आवाज नाही होती म्हणतात, तर ते सत्य आहे. जेव्हा तो वरतवाला लाठी देते ना त्याचा आवाज नाही होत आणि मग खूप मोठा संकट आल्यावर कळते की आपण काय केलो. म्हणून जे तत्वशब्द नियमानं वागणारे माझे सेवक बंधू आहेत, माझे सेवक भाऊ आहेत, तर आपण आपला ध्येय भटकू द्यायचा नाही. जे आपण आपले, कारण आपण ज्या दिवशी मार्गात आलो, आपण कुणासाठी मार्गात नाही आलो, आपण कुणासाठी मार्गात नाही आलो, आपण आपल्यासाठी मार्गात आलो. आणि मी तुमच्यावर जर टीका टिप्पणी करत आहे, मी म्हणतो की तुम्ही खराब आहात, तर हे 3 बोट म्हणतात की तू किती खराब आहे स्वतःला बघ. हा एक बोट तुम्हाला म्हणतो की तुम्ही खराब आहात, पण हे 3 बोट म्हणतात की तू किती खराब आहेस. म्हणून आपल्याला आपलाच बघायचा आहे, दुसऱ्याचा बघायचा नाही. आणि हे जो माझा जो बोलण्याचा उद्देश आहे की जे खचलेले माझे सेवक बांधव आहेत, जे ध्येयवादी सेवक आहेत, खचून जाऊ नका, आपले कर्म करत राहा. परमेश्वर आपल्याला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. भलेही म्हणजे कसं म्हणतात, तो लवकर नाही मिळणार, कारण की आपल्याला कसोटी द्यायची आहे, कसोटीवाल्याला लवकर मिळत नाही, त्याला थोडी वेळ लागते. आणि एक गोष्ट अशी आहे, समय से पहिले और किस्मत से ज्यादा, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त मिळणार नाही. म्हणून आपले कर्म करत राहा आणि आपले कर्मच खरे भगवंत, खरी परीक्षा आपले कर्म आहेत आणि त्यावरच आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे. म्हणून अच्छा करेंगे तो अच्छा पाएंगे, अच्छा बोएंगे तो अच्छा पाएंगे, और जो बोएंगे वही पाएंगे. अगर बबूल का पेड़ लगाएंगे तो आम नहीं हम निकाल सकते, आम नहीं ले सकते. इसीलिए याच्यासाठी म्हणायचं आहे की जे करणे आहे ते चांगले करा, योग्य करा. आणि दुसरा काय करते त्याच्याकडे लक्ष न देता मी काय करतो याकडे लक्ष द्या. आणि जे शिकवण आहे, ज्या शिकवणीला आपण जीवन
व्यतीत करतो, आपलं जीवन आपलं पालन करतो, आपल्या जीवनामध्ये जो जपून चालतो त्याच्या नियमित आणि काटेकोरपणे पालन करत राहा. दुसऱ्याला पाहून आपली विचारधारा बदलवू नका. सेवक चूक करेल तर दंड मिळेल, आज नाही मिळेल, उद्या मिळेल, पण मिळेल नक्की, कारण की वर्तवाल्याचा लाठीत मार राहत नाही. आणि म्हणून आपण सोनं आहो की चांदी आहो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. इतकंच बोलतोय. जर माझं बोलणं आवडलं असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सेवकांपर्यंत शेअर करा आणि नवीन विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांना माझा नागेश शर्माचा प्रेमपूर्वक नमस्कार जी, नमस्कार जी, नमस्कार जी.